मोठी. असं व्हिडिओ टाकायचा बघा असं करून. मम्मी आमची वर्षे अजून अंघोळ करायला नाही. 2 प्लेटा पोहे खाऊन बसल्या. पावड्यात चालली आता गाडी बघायला. आजोबांची गाडी रिपेअर करून घ्यायची. काय करू नकोस मम्मी चिडा लागल्या. काय मूर्ख व्हिडिओ केला मूर्ख म्हणतात रे. कोरिअर आलेला आहे आपलं चाटे शॉपचं पार्सल आलेलं आहे. आता आणायला जायचं. जाता जाता कॉलेजचं ॲडमिशन पण करायचं ते पण करायचं. आता ही आमची मम्मी कधी आवडते काय म्हणतात. ए किती वेळ ग आवडत्या का बघा. किती वेळ पार्सल पण आले. त्याचा उठल्या सोललेल्या बटाट्यावाने आलेले उकडून आल्या उकडून. तर हा शुभम हा सिद्धार्थ. बोला काय काम आहे. कॅमेरा कुठं कॅमेरा आहे की समोराकडा. नाही साडी म्हण नाही आहे की मिळते कॅमेराला. कशाला बोला माझी. अरे मग घेतली की बाबा. डिस्कवर कोणाच्या विचारायला आले. काय तर बडा लागले. भावा आज आमोशा आहे रे. अरे आज आमोशा आणि मी आत्ता उठले कारण मला लक्षात नाही लिंबू मिरची लावायच्या शॉपमध्ये. काय बघालाय आणि का ती की माहिती. रे थांब की थांब. नाही काय व्हिडिओ करायला नाही. अरे थांब की रे. असली मित्र बघा ही ब्लॉगिंग मधनं येणारी बघा असली. बघा चालल्यात बघा आता. तर जाऊया बाबा आता. काढली आपली डिस्कवर. आपण आलो आता शॉपमध्ये. हे आपलं असं शॉप आहे बघा. हे असं थोडंफार आता साफसफाई पण करायची आहे. हे आपलं असं शॉप आहे. आणि ही ट्यूबलाईट आणली आहे मी. ही आणि बसवायची आहे. ह्याचा कलर दाखवता मग तुम्हाला. हो का कशी वाटते ट्यूबलाईट.
हे आता बसवून झाली की एक चांगलंही होईल. हो का, अशा टाईपमध्ये आपलं शॉप आहे, टॅटू स्टॉप. हे आपला देवारा आहे. हे असं बाहेर आपण बोर्ड त्यांनी लावलेला आहे. हे असा दरवाजा आहे. हो का, हे आणि हे आपले स्टेन्सिल्स आहे. आपण जेवढं काय वर्क केलेलं आहे ना, हे सगळे स्टेन्सिल्स आहेत. आणि अजून थोडं आहे स्टेन्सिल, पण ते कसं रिनोव्हेशन करताना मी थोडं ते काढलं होतं. आणि काढल्यामुळं कसं ते एक एक खराब झाले आहेत, एक एक आता घरी आहेत माझ्याकडं. ते इथं मला आणायचे आहेत आणि आणून लावणार मी ते. आणि ह्या थोड्या उरलेल्या आहेत, ह्या पण लावायच्या आहेत. हे आपण स्वतःचं स्केच बीच काढते स्वतः आपण. असं तुम्ही असं कोणत्या जरी माणसाचं मला जरी स्केच दिला ना काढायला, कोणत्या पण माणसाचा असू दे, मला स्केच दिला ना काढायला, तरी पण मी काढून देतोय लगेच. आणि तुम्हाला असं वाटणार पण नाही की मी असं हे करतोय म्हणजे चुकीचं स्केच काढतोय का काय. सेम टू सेम सगळं आहे ना, ब्लड पेंटिंग, परत नॉर्मल स्केच पेंटिंग आपण सगळंच करतोय. हा, पण कसा विषय की मी कुठं शिकलेलं नाही आहे, पण मला लहानपणीपासून आवड होती. त्यामुळे मला हे सगळं म्हणजे आपल्या इंडियामध्ये ना स्केचिंगला त्याने एवढा पण भाव देत नाही. पण का नाही, टॅटू म्हटलं का ना, सगळीजण कसं बाहेरचा फॉरेन ट्रेंड असल्यामुळे सगळीजण करून घेतात. आजकाल प्रत्येकाच्या एक नाही टॅटू आहेच. त्यामुळे कसं मला ते स्केचिंग करायचं होतं, पण स्केचिंगला पण भाव देत नाही. त्यामुळे मी टॅटूचा कोर्स केला, टॅटू शिकलो. आणि आता हाय बिझनेस सक्सेसमध्ये हाय माझा. हा सगळा बिझनेस आहे ना, मी एकट्यानं हे केलाय, चालू केलाय सगळा. घरच्यांचा सपोर्ट होताच थोडा, पण जास्त करून मला माझी ह्याची सगळी आवड होती. आणि मी घरच्यांना कन्व्हिन्स केलं की बाबा मला हे करायचं आहे म्हणून. आणि घरच्यांनी पहिला म्हटलं की पहिला अभ्यासाकडे लक्ष दे, शिक्षण हे कर. पण मी म्हणलो मला आता काय ना काय तर करायचंच आहे. त्यामागे अजून एक कारण होतं ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. हा, पण मी घरच्यांना सांगून कन्व्हिन्स केलं. घरची कन्व्हिन्स होतात आपण करायला पाहिजे. नंतर आपण उगाच घरी ताटपणाने बोललो किंवा नाही मला करायचं आहे असं केलं ना, काय उपयोग नाही. घरच्यांसोबत व्यवस्थित वागायचं, घरच्यांना जरा सांगायचं असंच आपल्याला करायचं म्हणून. मी केलं आणि मी आता सक्सेसमध्ये आहे. याच मला थोडंफार हे आहे, म्हणजे माझ्या स्वतःवर अभिमान आहे. तुम्ही पण करा, तुम्ही पण सक्सेस व्हाल. फक्त चालू करायचं ना, एवढं लक्षात ठेवा की रोज तुम्हाला इथे येऊन बसायला लागणार आहे. किंवा तुमचा काय बिझनेस असेल, तुम्ही स्वतः पहिल्यांदा त्यात 4-5 महिने करायला लागतात. आता तुम्ही म्हणशीला आता हे चालू केले, आता इथे पोरगं लावाय कामाला, असं नाही. पहिला स्वतः करायचं, त्यानंतर पोरगं बिरगं ठेवायचं. मी आता स्वतः असं 6 वर्ष झालं मी बॉक्सिंग खेळतोय. मी बॉक्सर आहे, स्केच आर्टिस्ट आहे, परत टॅटू आर्टिस्ट आहे, परत बाकी छोट्या मोठ्या अजून माझ्या कला आहेत. मी तुम्हाला कधी तर सांगेन त्या आणि करून पण दाखवेन. त्यामुळे जर का तुम्हाला कोणता बिझनेस करायचा असला तर पहिला घरच्यांना कन्व्हिन्स करा, त्यांना विश्वासात घ्या की असं असं असते, त्यांना बसून सांगा एकदा. पण जर का तुम्ही सारखं चिडाचिड घरच्यांसमोर करायला लागला, घरची तुम्हाला सपोर्ट करणार नाही. एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि माझा आता वय वर्ष 16 आहे आणि माझ्या घरच्यांनी माझ्या एवढा विश्वास दाखवला, त्यामुळं हे सगळं झालेलं आहे. तर घरच्यांनी विश्वास दाखवायला पाहिजे आणि तुम्ही पण जरा कन्व्हिन्स करताना व्यवस्थित करायला पाहिजे. सगळं होते, करून बघा. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय. आता थोडं काम जरासं आहे माझं पेंडिंगला, तेवढं पूर्ण करून देतो.
जर काम झालेलं आपलं. आता मम्मी येत आहे आणि ते सकाळी बोललेलो की गाडी बघायला चाललोय. तेच आता त्या मिस्त्रीला घेऊन जायचं तिकडं. ती गाडी जरा रिपेअर तेन करायला पाहिजे. मग काय रिपेअर तेन करायचं आणि मग बघायचं. येता येतं ते टॅटू शॉपचं पार्सल पण घेऊन यायचं, ऍडमिशन पण करायचं. लय काम आहे आज. बघूया आता काय काय होते दिवसभर. काम निंजा तोडी कसा आहे व्लॉग मध्ये यायला नाही म्हणतात. केवढं हे करते बाबा आमच्या. चांगलं का तर करावं लागले ग. ए मग आलं माप चांगली दिसायला. हा बिझनेस आहे करायला लागतंय. ना चालू केलं बघा आल्या आल्या. नुसतं खायचं राहायचं. खायत राहायचं नुसता खायत राहायचं. हो ना मॅ खायला कमी नसते ना आमच्या घरात. हा असलं काय तर खायला जा आणि संध्याकाळी व्यायाम एवढा करायचा का नाही. खरं बॉडी हालायला नको. हो ना बॉडी पण पाहिजे खाणं पण पाहिजे असं. हो ना आता चाललोय बॉक्सिंग प्रॅक्टिससाठी आणि आता पहिल्यांदा श्लोककडे चाललोय म्हणजे मित्राला पिकअप करायला चाललोय. तिथनं मग आम्ही एकत्र जातोय बॉक्सिंगसाठी. तुम्हाला जमल्यास तर मग मी बॉक्सिंगचा पण व्हिडिओ दाखवतो कसं करतोय आम्ही. तिथं कुठं कॅमेरा लावासाठी जागा आहे का बघून तुम्हाला मी दाखवतो कसं असते ट्रेनिंग. आलेलो आहे तुमच्या अपार्टमेंटमध्ये. दुसऱ्या मधल्यावर होती बाई. भाई मी इकडं आली आणि इकडं चाललाय. सॉक्स नको तसं येणार आहेस. मी चप्पल घातली आता. होय का मी पण चप्पल घातली सोड. हे घे धर. होय मग अरे बूट त्यात माझे ते का बघायला. शे घे सॉक्स. कसं जायचं चल. आता नको आता नको बाबा. आपल्याला आता बॉक्सिंग ह्याच्यावर जायचं. मी त्यांना सांगितलंय आता जायचं जेवण तर जायचं. कोण आहे गाडी हरी लावले थांब. जर आता दोघं पण चाललेलो आहे प्रॅक्टिससाठी. बॉक्सिंगला जाते आम्ही दोघं जण SM लोह्यावरती. असं आहे SM लोह्यावर जाते दोघं पण. आणि आमचे कोच आहेत ना आमच्यासोबत जी शिकणारी दिदी होती ती जाता तिथं कोच म्हणून आहे SM लोह्याला. आणि आमचं थोडं क्लासचं शिफ्टिंग चालू आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे थोडे दिवस प्रॅक्टिसला जातोय. क्लासचं शिफ्टिंग आता होऊ दे मग आपलाच सगळं या विषय आहे. त्यानंतर ना कधी प्रॅक्टिस आपली कायम चालू असते. सर आमचं कधी सुट्टी घेत नाहीत. एवढा तर त्यांच्या डोक्यात शिफ्टिंगचं पण आहे पण त्यांनी सुट्टी देत नाही तर काय शिफ्टिंग एवढं डोक्यात आहे पण त्यांनी प्रॅक्टिस घेणार असं मेंबर आहे त्यांनी पण. इथं SM लोह्यावरती ही अशी सगळी शाळा आहे. इथं शाळा आहे आलेला आहे आपण. चला इथं आता आपली प्रॅक्टिस ह्या सेक्शन आता आहे सगळ्या प्रॅक्टिसचा. बॅग घेऊन ये. आज
तिरका तिरका आवाज पेड़ की बात लय मारतात काय व्हिडिओ असू दे सुरू का बंद Everybody,
आपलं झालेलं सगळं वर्कआउट आता चाललोय एक राजारामपूर तुम्हाला सांगितलं ते पार्सलचं काम आहे तेवढं ते करायला चाललोय भाई आपल्या सोबतच आहे सरळच नाव येत नाही राजारामपूर इकडे सगळी कामं आता करतच घ्यायचं महाराष्ट्रात भाई वर्कआउट झाला क्वालिटी झाला क्वालिटी क्वालिटी झाला क्वालिटी वर्कआउट का आम्हाला सगळं रिंग घेतलेली आयुष्यात पहिल्यांदा एवढा भारी मला एक्सपिरियन्स आला असेल. आणि कसं असते माझ्या काय इनडोअर वर्कआउट आणि आउटडोअर वर्कआउट आज आम्ही पहिल्यांदा इंडोर वर्कआउट केला त्यात म्हणजे सोड मी केलाय लय नाही केलाय पहिल्यांदा केला रे. हा तू पहिल्यांदा आणि त्यात काय समजलं माहिती का जेव्हा आपण बाहेर वर्कआउट करतोय ना आपली बॉडी लगेच गार पडते कारण जेव्हा आपण इंडोर वर्कआउट करतोय तेव्हा बॉडी अशी लगेच गार पडत नाही त्यामुळं घामाचं प्रमाण वाढते त्यामुळं असं मजा येत आहे लय मजा वर्कआउट लय मजा येत आहे. अरे असलं 25 निघते हे कर अरे हे किती रॅपिंगचे आहेत रॅपिंग. अरे हे सगळं साहित्य पुण्यातूनच मागवावं लागते रे मला इथं हा. कोल्हापुरात मिळत नाही टॅटू साहित्य हा हा आणि हायजीन तर ठेवायलाच लागते ठेवायलाच लागतं आपल्या टॅटूला हायजीन आहे. हे आहे हा आणि ह्यात सगळ्या नेलर्स असतील आणि सगळ्यात महागातलं टिश्यू आहे फुल कॉटन. करायचं तर काम असं करायचं की समोरचं म्हणलं पाहिजे चांगला काय कराय म्हणा पाहिजे अरे चांगलंच तर समोरचं म्हणा असली क्वालिटी अख्ख्या कोल्हापुरात कुठं बघितलं आपण नसेल. कागदी बिगदी का वापरतो ना हो होय चल आपण आलेलो आहे घरी आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला आणि मी पुढं अजून असे ब्लॉग टाकत जाईन की माझं त्यात डिसिप्लिन किंवा काय असेल ते मी जो काय वर्कआउट करतोय किंवा काय मला येतं आहे ते सगळं टाकत जाईन. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा.